मयूरला शाळेत त्यांच्या शिक्षकांनी टॉर्चर केल्यामुळे आणि त्यांनी कुठलीही पालकांना तक्रार न देता किंवा पालकांना काही न सांगता डायरेक्ट त्या मुलावर प्रेशर टाकल्यामुळे त्या मुलानं हा असं जाणून बुजून केलेलं आहे. या शिक्षकांनी तुम्ही असं आत्महत्या करा त्याला का म्हण लावलं. त्यांनी येऊन माझ्या मुलाला दम दिला. शिक्षकांनी हाणमार केला. मुलानं माझ्या सहन झाला नाही. मुलानं माझ्या आत्महत्या केल्या. माझी अपेक्षा आहे की शिक्षकाला काहीतरी तुम्ही हे करावं. त्यानं शाळेत सुटल्यानंतर तो येताना रडत येत होता. आला आणि डायरेक्ट त्यानं आत्महत्या केली. शाळेत त्याला टॉर्चर केलेलं आहे शिक्षकांनी. 2-3 शिक्षक आहेत त्यांनी त्याला टॉर्चर केल्यामुळं शाळेत गेल्यानंतर त्याला वर्गात शिक्षकांनी बोलवून घेतलं. त्याला त्याची मारहाण केली. त्याला त्याच्यावरती पालकांना आण म्हणून दबाव टाकण्यात आला. पण हे सगळं सहन न झाल्यामुळं त्यानं घरी येऊन आत्महत्या केली. नमस्कार मंडळी. 6 सप्टेंबर 2024 रोजी 6च्या दरम्यान मयूर खरात यांनी आत्महत्या केली. मयूर हा श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयामध्ये आटपाडी येथे 12वी सायन्समध्ये शिकत होता आणि त्याने आत्महत्या केली. आपण त्यांच्या कुटुंबियाशी संवाद साधतोय की मयूरचे वडील आपल्यासोबत आहेत. काय आज मयूर आपल्यामध्ये नाहीयेत का, म्हणजे त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं. मयूरला शाळेत त्यांच्या शिक्षकांनी टॉर्चर केल्यामुळे आणि त्यांनी कुठलीही पालकांना तक्रार न देता किंवा पालकांना काही न सांगता डायरेक्ट त्या मुलावर प्रेशर टाकल्यामुळे त्या मुलानं हा असं जाणून बुजून केलेलं आहे. कारण शिक्षकांनी जर पालकांना सांगितलं असतं की बाबा तुमचा मुलगा असा करतोय तर पालकांनी त्याच्यावर काहीतरी ही केलं असतं की बाबा तू असं करू नको किंवा शिक्षकांशी संवाद साधला असता. शाळेत गेलो असता मी. पण शिक्षकांनी पालकांना कुठलीही पूर्वसूचना न देता मुलावरती दबाव टाकल्यामुळं किंवा दुसरे काही शाळेतलं मेटर असेल ते त्यांनी अगोदर पालकांना सांगायला पाहिलं होतं की तुमचा मुलगा असा करतोय किंवा त्याचं वर्तणूक शाळेत चांगलं नाही. ही अशी कुठलीही पूर्वसूचना दिली नसल्यामुळं आणि त्याच्यावर दबाव टाकल्यामुळे त्याला मारहाण केल्यामुळे त्यानं हा टोकाचा निर्णय घेतलेला. शेवटचं तुमचं मयूरशी कधी बोलणं झालं होतं? 6 तारखेला सकाळी 9:30 वाजता तो शाळेला जाताना मला कॉल केला त्यांनी की बाबा मला ते गणपतीचं डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे तर तुम्ही मला त्याच्यासाठी पैसे पाहिजे. तर मी सांगितलं तर जा दुकानातून सामान घे, मी तुला तिथे गेल्यानंतर जे काही बिल होईल ते पैसे मी पाठवतो म्हणून. तर त्याच्यानंतर त्यानं कॉल केलेलाच नाही. त्यानं शाळेत सुटल्यानंतर तो येताना रडत येत होता. आला आणि डायरेक्ट त्यानं आत्महत्या केली. शाळेत त्याला टॉर्चर केलेलं आहे शिक्षकांनी. 2-3 शिक्षक आहेत त्यांनी त्याला टॉर्चर केल्यामुळं त्यांनी आम्हाला पूर्ण कल्पना द्यायला पाहिजे होती शिक्षकांनी की बाबा तुमचा मुलगा असा त्याच्या शाळेतील वर्तणूक अशी आहे किंवा तो असा वागत आहे. त्यानं काही केलं असेल तर पालकांना त्याची पूर्व कल्पना द्यायला पाहिजे होती. पण त्यांनी कुठलीही पूर्वकल्पना किंवा आम्हाला एखादा कॉल सुद्धा केलेला नाही. त्याच्यावर असं दडपण प्रेशर वगैरे होता का? तुमच्या शेवटचा कॉल झाला बोलण्यात काय जाणवत होतं का? त्याच्या घरातल्या आतापर्यंतच्या वर्तणुकीवर असं काही वाटत नव्हतं. तो असं कधी दडपणाखाली बोलला नाही. माझं सकाळी 9:30 वाजता जिथे बच्चे असं बोलणं झालं तर तो चांगला हसत बोलत होता. किंवा दडपणाखाली असता तर तो दबावाखाली किंवा माझ्याशी बोलणं झालं नसतं किंवा गणपतीचं डेकोरेशनचं सामान वगैरे आणण्याचा प्रयत्न केला नसतं. तर दबावाखाली असता तर त्यानं असं काहीच केलं नसतं. त्यांच्या वागण्यावनं किंवा बोलण्यावनं असं मला जाणवलं असतं. घरात आजी संघ बोलताना तो चांगला बोलत होता. बाकीच्या मुलासंघ त्यांचं बोलणं चांगलं होतं. हसत बोलत होता. शाळेला चांगला लग्नाला जायचं सोडून तो शाळेला गेलाय. जर दबाव असता तर तो लग्नाला गेला असता. घरात मी स्वतः सांगितलं त्याला की बाबा घरातलं लग्न आहे तू लग्नाला जा. तर नाही त्यामुळे मला प्रॅक्टिकलला जावं लागेल. बाकी सगळी मुलं सुट्टी असताना तो मुलगा प्रॅक्टिकलला गेला होता. शाळेत गेल्यानंतर त्याला वर्गात शिक्षकांनी बोलवून घेतलं. त्याला त्याची मारहाण केली. त्याला त्याच्यावरती पालकांना आण म्हणून दबाव टाकण्यात आला. पण हे सगळं सहन न झाल्यामुळं त्यानं घरी येऊन आत्महत्या केली. ह्याची जर पूर्वसूचना आम्हाला जर दिली असती शिक्षकांनी तर त्याच्यावर काहीतरी निर्णय झाला असता. पण त्यांनी कुठलीही सूचना न देता हे असं केल्यामुळं तो दबावाखाली येऊन त्यानं आत्महत्या केली. त्याच्यावर सविस्तर चौकशी व्हावी. शिक्षकावर कुठला तरी कमीत कमी त्यांनी का कल्पना दिली नाही पालकांना ह्याच्यावर तपास व्हावा. शिक्षकावर कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे आमची. मयूरची आई आपल्यासोबत आहे. काय वाटतं का मुलाने आत्महत्या केली असावी? असं काय त्याच्यावरती दडपण होतं किंवा काय प्रेशर होता? कुणी दमदाटी केली? तो
कधीही असा बोलला नाही आम्हाला की मला कुठल्या गोष्टीचं प्रेशर आहे. तो इतका चांगला माझा मुलगा होता की तो कुणाशी काहीही कधीही तक्रार त्यानं केलेली नाही. कधी कुणाशी तो भांडण करत नव्हता. तो इतका चांगला होता की खूप छान बोलत होता तो सगळ्याशी. मग त्याच्यावर शिक्षकांनी असा का दबाव टाकला? त्या शिक्षकांनी आमच्याबरोबर काय एकदा बोलणं नाही केलं? त्याने आम्हाला सांगायचं होतं की तुमचा मुलगा असा करतोय म्हणून. आम्ही त्याच्यावर काहीही निर्णय केला असता, आम्ही त्याला सांगितलं असतं. मग असं का केलं त्याने? आम्हाला सांगायचं काम होतं त्यांचं. त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. आमचा मुलगा गेला, त्यांना काहीतरी आम्हाला न्याय पाहिजे त्याच्यावर. आम्ही काय करणार आहे आता? मयूर हा त्याच्या आजीसोबत या पिसेवाडी येथील राहत्या घरी राहायचा. त्याचे आई वडील हे मुंबईमध्ये राहतात. वडील हे ट्रक ड्रायव्हर आहेत. तो आजीसोबत राहत होता. आपण आजीशीही संवाद साधणार आहोत. मुलगा मयूर याने आत्महत्या केली. का आत्महत्या केली असं वाटते तुम्हाला? माझी एक इच्छा होती की त्यांनी त्याला पालकाला सांगायचं, त्यांनी बोलवून घ्यायचं फोनवर. ते शिक्षकाचे हे होतं माझ्या ह्याच्या संग बोलायचं, लेखासंग बोलायचं. आणि त्याने आपल्या त्याच्या मुलाला त्याने काय बी केलं असतं, सांगितलं असतं. त्याने मुलं घेऊन गेलं असतं. पण हे शिक्षकांनी तुम्ही अशा आत्महत्या करा त्याला का म्हणून लावला? एवढी माझी अपेक्षा आहे. माझा मुलगा नातो माझा हेतू होता, माझ्या शेवाला ठेवला होता लेकानं. माझ्या लेकानं म्हणला तुझ्या शेवाला राहू दे म्हणून. आता 3 वर्ष झालं नातो माझा हेत आहे. मला कवा अशी तक्रार माझ्यावर केली नाही. मी इथं होती, मी घरी होती. मला येऊन तर त्यांनी फोन करून मला बोलवून न्यायची. मी माझ्या नातवासाठी मी काय बी केलं असतं, मी जबाब दिला असतं, मी कोणाला तरी संगती नेलं असतं. माझ्या बाळावरला मी येळ काढून टाकला असता. मी त्याच्या पप्पाला मी बोलवून घेतलं असतं की मी बाबा फोन करून शना मी म्हणलं असतं असं नसतं बाबा तू निघून ये. आपल्या मुलांना अशा नाही झाले, त्याच्याकडे काय जर चुकलं असतं तर आम्हाला तक्रार सांगायची होती. त्यांनी येऊन माझ्या मुलाला दम दिला. शिक्षकांनी हाणमार केला. मुलानं माझ्या सैन झाला नाही. मुलानं माझ्या आत्महत्या केल्या. माझी अपेक्षा आहे की शिक्षकाला काहीतरी तुम्ही हे करावं. एवढी माझी अपेक्षा आहे. तुम्ही शिक्षकाने तुम्ही असा माझ्या मुलाला दबाव दे नाही पाहिजे होता की त्याच्या कुणीतरी याने दे नाही पाहिजे होता. त्यांनी त्याच्या पप्पाला सांगायचं होतं. मी आजी होती, मी आजीला मला सांगायचं. मी कुणाला तरी घेऊन गेली असती की माझ्या मुलाला मी नातवाला मी सांगितलं असतं. माझ्या नातवानं असं माझं केलं नसतं. एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि आता माझं हेतून जर माझ्या नातवाने केलं की अशा दुसऱ्याच्या मुलांनी होऊ नये असं माझी एवढी अपेक्षा आहे. 6 तारखेपासून आज जवळजवळ 8 दिवसाचा कालावधी उलटला तरीही कोणत्याही प्रकारची या ठिकाणी चौकशी झालेली नाही. आणि दुसरी गोष्ट, आमच्यापर्यंत शिक्षक या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत की एवढी मोठी दुर्घटना घडून सुद्धा की आमच्यापर्यंत त्यांनी येण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. म्हणजे याच्या पाठीमागे काहीतरी त्या ठिकाणी तथ्य असल्याशिवाय ही घटना होऊ शकत नाही. मुळात सकाळी या ठिकाणी मुलगा चांगल्या पद्धतीने बोलू शकतो आणि 2 तासामध्ये त्याच्यावरती एवढा प्रेशर येऊ शकतो की ते आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकतो. या पाठीमागचं मूळ कारण काय हे लवकरात लवकर जर पुढे नाही आलं या 2 दिवसात तर आम्ही विद्यार्थी सेनेच्या संघटनेला त्या ठिकाणी सपोर्ट करून या ठिकाणी 2 दिवसात आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करत आहोत. तर लवकरात लवकर याचा छडा लावावा आणि जे कोणी आरोपी असेल त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली तर या ठिकाणी योग्य होईल असं मला वाटतं. आणि जर नाही असं केलं तर शिक्षक आणि जे कोणी त्याच्याशी आरोपी असतील तर त्याच्याविषयी मोठ्यात मोठी कारवाई जर नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. 6 तारखेपासून इथे शाळेतील शिक्षकांनी भेट दिली नाही असे आरोप त्यांच्या घरच्याकडून करण्यात येत आहेत. शिक्षकांच्या दबावाखाली शिक्षकांनी मारहाण केल्यामुळं ही मयूरने आत्महत्या केली असे त्यांच्या घरच्यांनी आरोप केलेले आहेत. त्या मयूरला न्याय देण्यासाठी हे प्रशासन पुढे येईल का या प्रश्नाचं उत्तर अजून निरुत्तर आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.